प्रशांत ऑफिसमधून रात्री 8 वाजता घरी आला. हॉलमध्ये त्याने त्याचे शूज काढले आणि तिथेच सोफ्याला टेकून बसला. जेवण वाढू का तुम्हाला? स्मिताने विचारलं. जेवण नको आहे मला. तू आधी माझ्यासमोर बस. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मी बसते, पण तुम्ही आधी जेवण तर करून घ्या. सांगितलं ना एकदा भूक नाही म्हणून. समोर बस म्हटलं ना तेवढं कर. काय झालंय? स्मिता म्हणाली. हेच मला तुला विचारायचं आहे की काय झालं आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे तुझा? हनीमूनची टूर तू कॅन्सल का केलीस आईबाबासमोर? 8 दिवस गेलो असतो फिरायला. चांगला एन्जॉय केला असता. एकांत मिळाला असता ना आपल्या दोघांना. मला नको आहे एकांत. मी या घरात फक्त मनूची आई म्हणून आली आहे. यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका. याचा काय अर्थ? नुसती नाटके नकोस करू. तुला जर एक पत्नी म्हणून माझ्याशी संबंध ठेवायचे नसतील तर लग्न का केलं तू माझ्याशी? जगात मुलींचा काही दुष्काळ पडला नव्हता. मनूसाठी आई तर मी भाड्यानेही आणू शकत होतो. पल्लवीच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात करायची होती आणि मनूची मावशी असल्यामुळे तू इतर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ शकशील एवढेच या लग्नामागचे कारण आहे. स्मिता गप्प होती. खाली मान घालून बसली होती. 15 दिवस झाले होते त्यांच्या लग्नाला. ती सतत प्रशांतला टाळत होती. बेडरूममध्ये सुद्धा मनूला घेऊन झोपायची. प्रशांतला वेळच द्यायची नाही. पण आज त्याचे आई बाबा गावी गेले होते. त्यामुळे तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटत होती. कारण आज प्रशांतला टाळणे शक्य नव्हते. तुम्ही जेवून घ्या आधी. आपण शांततेत बोलू नंतर. मनू झोपली का? हो, केव्हाच झोपली. तुम्ही जेवून घ्या ना, मी ताट वाढते. आणि स्मिता किचनमध्ये गेली. तिने ताट वाढून हातात घेतले आणि प्रशांतसुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये गेला. स्मिता हातात ताट घेऊन तशीच उभी होती. जेवण नको आहे मला. तू फक्त मनूची आई म्हणून इथे आहेस ना? मग माझ्या पोटाची काळजी घ्यायची तुला काय गरज आहे? तू आधी बेडरूममध्ये चल. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. आपण आईबाबांच्या खोलीत जाऊया. बेडरूममध्ये मनू झोपली आहे. प्रशांत तिचा हात हातात पकडून रागाने तिला आईबाबांच्या खोलीत घेऊन आला. तो तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत होता. ती मागे सरत सरत भिंतीला टेकली. आता ती इथून कुठेच हलणार नव्हती. स्मिता एका भिंतीला चिकटून काहीशी घाबरून उभी होती. प्रशांत आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं. तो तिला भिंतीसोबत दाबत होता. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले होते आणि त्याच्यामध्ये ती घाबरून उभी होती. आता त्याचे तोंड तिच्या तोंडाजवळ होते. स्मिता खरंच घाबरली होती. तिची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिने डोळे घट्ट मिटले होते. आता प्रशांत काय करेल या भीतीने ती थरथर कापत होती. लग्नानंतर पहिल्यांदाच ते इतक्या जवळ आले होते. त्याने तिला निरखून पाहिले. 15 दिवस झाले पण ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पण तिने हनीमून टूर कॅन्सल केली आणि त्याचा राग अनावर झाला होता. आज मला एक मुलगी आहे, पण माझं नाव चालवायला मला एक मुलगा हवा आहे. म्हणून मी पुन्हा लग्न केलं आहे. हे कायम लक्षात ठेव. आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर मी काही चुकत असेल तर तुम्ही चुकत आहात हे सांगायलाही तू विसरू नकोस. बाकी तुझी नाटकं चालू दे. प्रशांत संतापात बोलून निघून गेला. एक आठवडा ताणतणावातच गेला. प्रशांत तिच्याशी नीट बोलत नव्हता आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती. आई बाबा गावावरून आले आणि स्मिताच्या जीवात जीव आला. प्रशांतसुद्धा रविवार असल्यामुळे घरीच होता. दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र बसले. प्रशांत स्मिताकडे एकटक बघत होता. त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे बघतच नव्हती. आई बाबा घरात असले की ती बिनधास्त असायची, कारण प्रशांतला टाळणे सहज जमत असे. जेवत असतानाच प्रशांतला एक फोन आला आणि सर्वजण जेवण उरकून निघून गेले. आता किचनमध्ये प्रशांत आणि स्मिता दोघेच उरले. तिचंही जेवण झालं होतं, पण त्याचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी त्याच्यासमोर बसली होती. तिला आता भीती वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय. गुळपोळीचा लाडू कर मस्त. खूप दिवस खाल्ला नाही. काय? येत नाही का तुला? मग आईला बोलव. स्मिता आता कटरने गुळ चिरू लागली. तिचे हात थरथर कापत होते. प्रशांत तिच्या घाबरट हालचालींचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता. लाडू तयार होईपर्यंत मनूसुद्धा तिथे आली आणि म्हणाली,
मम्मीसुद्धा असाच लाडू करायची ना पप्पा? तिच्या या बोलण्याने नीरव शांतता पसरली. प्रशांत लाडू न खाताच उठून गेला. स्मिताला सुद्धा वाईट वाटले. दिवसभर प्रशांत बेडरूममध्येच होता, पण स्मिता चुकून सुद्धा बेडरूममध्ये आली नाही. संध्याकाळी आईबाबांना एका लग्नाला जायचे होते. प्रशांत, मनूसुद्धा आमच्याबरोबर येते आहे. तोपर्यंत तुम्ही दोघं कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या. आईबाबा जाताच प्रशांत दरवाजा आतून बंद करून येतो. ती हॉलमध्ये टी व्ही पाहत होती आणि तो तिच्या शेजारी येऊन बसला. तो जवळ बसताच ती सावरून बसली. किती दिवस एकांत टाळशील? कितीही झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहेस. तू कितीही नाही म्हणालीस तरी प्रत्येक रात्र तुला माझ्यासोबत घालवायची आहे. काही दिवसांनी माझेच नाही तर तुझे आईबाबासुद्धा तुला नातू हवा म्हणून त्रास देतील. प्रशांत नेहमीप्रमाणे बोलून निघून गेला आणि स्मिता खाली मान घालून बसून राहिली. दुसऱ्या दिवशी मनूला शाळेत सोडण्यासाठी प्रशांत स्मिताला सुद्धा घेऊन गेला. तिला शाळेत सोडून गाडी नेहमीच्या रस्त्याने न जाता वेगळ्याच रस्त्याने लागली. तशी स्मिताला भीती वाटू लागली. ती बेचैन झाली. कुठे नेत आहात तुम्ही मला? गावाच्या बाहेर का चालला आहात? मला घरी जायचं आहे. गाडी थांबवा. तुम्हाला मनूची शपथ आहे. त्याने पटकन गाडी थांबवली. रस्त्यावर कोणीच नव्हते. स्मिता खाली उतरली. तोही खाली उतरला. मी काही चुकीचं वागतोय का? या प्रश्नाचे उत्तर नाही माझ्याकडे. मला घरी सोडा. नाही सोडणार. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाईल. थांब, तुझ्या बाबांना फोन लावतो आणि सांगतो की नाटक करत आहे, तीही रस्त्यावर. नका करू फोन, मी बसते आहे. स्मिताच्या डोळ्यात हे बोलताना पाणी आलं होतं. गाडी सुरू झाली. ती खूप सावरून बसायची, तरी पण दोघांचा मधून हलकासा स्पर्श व्हायचा एकमेकांना. आणि ते एका कॉलेजसमोर आले. 1 तासाचा प्रवास केला दोघांनी, पण रस्ताभर शांतता होती. कॉलेज बघून स्मिता गोंधळली. प्रशांतने तिचं लॉसाठी ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली. ऊन खूप कडक होते. तुम्ही डोक्याला रुमाल बांधा ना, स्मिता बोलण्याचा प्रयत्न करत होते. आयुष्यात इतके चटके सहन केले आहेत की या उन्हाचं आता काही वाटत नाही. तू नीट बस. स्मिताला खूप शरमल्यासारखे वाटत होते. प्रशांत किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते. मी उगाचच त्यांच्यावर संशय घेत होते. आजही त्यांनी माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली होती. आता दोघे घरी आले. दुपारच्या वेळी पाठ टेकण्यासाठी ती बेडरूममध्ये आली. ती त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. त्याने लॅपटॉपवर रोमॅन्टिक गाणी लावली होती. ये हसी वादिया, अभी ना जाओ छोडकर, तू मिले दिल खिले. प्रत्येक गाणं स्मिताला आवडत होतं आणि ती गालातल्या गालात हसत होती. तेवढ्या स्मिताच्या आईचा फोन आला. जावई बापूंना सांग की 50,000 रुपये मिळाले म्हणून. तुझ्या बाबांना ॲडमिट केलं होतं आणि एमर्जन्सी पैसे लागणार होते. जावई बापूंना फोन केला आणि त्यांनी पैशाची सोय केली. म्हणाले पैशाची काही काळजी करू नका आणि बाबांना ॲडमिट करा. तुला काळजी वाटेल म्हणून तुला काहीच त्यांनी सांगितलं नाही. त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला आहे. खूप चांगल्या मनाचे आहेत ग ते. त्यांना जप. तुझ्या पल्लवी ताईवर खूप प्रेम होतं त्यांचं. तिच्या अशा जाण्याने थोडेसे चिडचिडे झाले आहेत. खूप हळव्या मनाचे आहेत ते. पल्लवीच्या अचानक निघून जाण्याने थोडे खचले आहेत, पण मन मोकळं करत नाहीत. त्यांना नाराज करू नकोस. आता तूच पल्लवीची जागा भरून काढ आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा चैतन्य आण. संध्याकाळी स्मिताने स्वतःहून प्रशांतसाठी शिरा बनवला आणि जेवण झाल्यावर गुळपोळीचा लाडू बनवला. बापरे मनू, तुझी नवी मम्मी खूपच खुश दिसते आहे आज. हो, मम्मी आता वकील होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये टाकणार आहे. मनू, असं बोलू नये बाळा. जा आणि आजोबाजवळ जाऊन झोप. मी चुकीचं ऐकतोय का मनूची मम्मी? तू तिला आज चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहेस? प्रशांत मुद्दाम मनूची मम्मी या शब्दावर जोर देऊन बोलायचा. स्मिता लाजली आणि पटापट किचनमधली कामं आवरून बेडरूममध्ये आली. आज किचन पण जरा जास्तच लवकर आवरलं ना मनूची मम्मी? रोज तर बेडरूममध्ये यायची घाई नसते तुला. माघाशी फोन आला होता आईचा. खूप कौतुक करत होती तुमचं. मी तर सगळ्यांनाच आवडतो, तू सोडून. मी कुठं म्हणाले की तुम्ही मला नाही आवडत? पण आवडतो असे तरी कुठं म्हणालीस? हे असं सगळं कसं मी सांगणार? ती लाजत होती. म्हणजे मी तुला आवडतो, मग इतके दिवस दूर दूर का पळत होतीस माझ्यापासून? मला थोडा वेळ हवा होता. पल्लवी गेली आणि लगेच मला तिच्या अर्धवट संसारात आईबाबांनी गुंतवलं.
मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. शिवाय तुमचं पल्लवीवर खूप प्रेम होतं, त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधीच देणार नाही असं मला वाटलं. बावळट आहेस का तू? मी तुला आधीच सांगितलं होतं की मला माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, म्हणून मी हे लग्न केलं आहे. मला माझी चूक समजली. मला माफ करा. अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्यांनी माझं मन जिंकले. मला माफ करा आणि माझ्या चुका पदरात घ्या. एक काम कर, तूच मला तुझ्या साडीच्या पदरात घे आणि विषय संपव.